वैष्णवी अनिल कसपट यांची एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे त्यांनी हौसेने आणि कसपटे फॅमिली श्रीमंत असल्यामुळे त्यांनी स्वतःहून आम्ही काही न मागता धामधुमात लग्न करून दिलेलं. आम्ही कोणतीही जबरदस्ती नव्हती केली त्यांच्यावर. 51 तोळे सोनं त्यांनी त्यांच्या मुलीलाच घातलेलं, ना मला किंवा माझ्या आई बहिणीला. त्यामुळे मुलीसाठी त्यांनी 51 तोळं सोनं दिलं. आम्ही खूप खुश होतो. मस्त चाललेलं. तिने कुठेही मी मारहाण करतोय याची तक्रार कधीही कुठेही केलेली नाही. पुढे ती एका बाहेरच्या व्यक्तीशी चॅटवर सतत बोलायची. आम्हाला संशय आला आणि आम्ही तिला पकडलं. तेव्हापासून आमच्यामध्ये वाद सुरू झाला. आपली बायको दुसऱ्या कोणावर तरी बोलते म्हटल्यावर रागाच्या भरात 2-3 चापटा मारले असतील मी तिला, एवढंच. पण तिची प्रवृत्तीच अशी होती की ती थोडं काय झालं की आत्महत्या करायचा प्रयत्न करायची. तिने 1-2दा त्याच्या आधी एकदा उंदराचं औषध घेऊन आणि दुसऱ्यांदा धावत्या कारमधून उडी मारण्याची धमकी देऊन तिने 2दा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता. या तिच्या स्वभावामुळेच आम्ही तिला माहेरी सोडायचो. आणि चॅटबद्दल तिच्या आईवडिलांशी आम्ही बोललेलो. त्यांना तिच्या आईवडिलांना सगळं सांगितलेलं. तिच्या वडिलांनी तिला समज देऊन तिच्याकडून मोबाईलही काढून घेतलेला. त्यांनी सगळी माहिती झाकून ठेवली. मैत्रीण आणि तिचा तेवढाच कॉल व्हायरल केला. आम्ही